काल शब्द दिला होता तरी बी तू जेवली नाहीस. काय एवढा हट्टीपणा करतेस? हा वहिनी द्या नाश्ता. सत्या, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. जवळ तू त्या निर्भेटला जा विचारत नाही तर मी अन्नाचं एक कण बी खाणार नाही बघ. मग उपाशी मेलं तरी चालेल. सत्या भाऊजी, अहो बघा की काय अवस्था करून घेतली. ते जेवण नाही, झोप नाही, काही नाही, फार सुकल्यात बघा. नुसतं अशक्तपणा आलाय. असं काही तू उठता बी येत नव्हतं. मी हाताला धरून उठवून आणलंय बघा. हे खरकट ताट मम्मींच्या खोलीत कस काय मग? मम्मींच्या खोलीत जाऊन कोण जेवलं होतं? सपना वहिनी तर आपल्यासोबतच जेवल्या होत्या आणि पप्पा तर आपल्या आधीच जेवले होते. मग हे खरकट ताट त्यांच्या खोलीत कस काय? काय मम्मी, तू सवीला सांगितलं नाही काय तुझं नाटक आम्हाला कळू द्यायचं नाही ते? काय का सपनी, तू पण नाही सांगितलं तिला? काय असिस्टंट ठेवली तुम्ही, दरवेळी गोची होती तुमची. बर येतो मी. आणि मम्मी, तू जेवली असेल तरी मी नाश्ता करून घे. लय भारी झालाय नाश्ता. मम्मी हे सगळं करायची काय गरज होती? सत्या, मला आधीपासूनच माहित होतं की ही सगळी हिची नाटकं आहेत. स्वतःचा अहंकार मोठा करण्यासाठी आधी ही मंजूच्या घरी गेली, त्या लोकांना नाही तसलं बोलली आणि परत इथं येऊन मंजूलाही दोष देऊ लागली. या सगळ्यामध्ये आपल्या मुलाला त्रास होतोय हे कळत नाहीये हिला. स्वतःचा अहंकार मोठा करण्यासाठी काहीही करू शकते. पप्पा राहू द्या, उगाच आपले शब्द वाया जातील. मी जातो कामावर. सत्या, त्या पोरीनं तुझ्या मम्मीचा अपमान केलाय, त्यासाठी तू तिला जा विचारणार आहेस का नाही? अरे तुझं सोड, पण आता तर तिनं चित्तरकाराचं बी कान भरलेत आणि ते बी माझ्या विरोधात. पप्पा मला एक गोष्ट सांगा, जेव्हा वाघमारेंनी तुम्हाला फोन केला तेव्हा त्या मम्मी बद्दल काय बी बोलले? एक शब्दही ती मायाबद्दल बोलली नाही. ती फक्त तिच्या आईच्या तब्येतीविषयी बोलत होती. या आपल्या घराची विचारपूस करत होती. एवढंच नाही तर मायाचं दुखणं थांबलंय का नाही हेही विचारत होती, तेही हिच्या काळजीपोटी. पण नाही, हिच्या मनात मंजूबद्दल एवढं विष कालवलं गेलंय की ही स्वतःच गैरसमज करून घेत असते मंजूबद्दल. मम्मी हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, तुझा कधी कुणाकडं बी अपमान झाला, अगदी वाघमाऱ्यांकडं बी झाला, तर तुझा यो लेख बिनधास्तपणे जाब विचारला. पण अगं अपमानच झाला नाही तर मग कसं जाब विचारणार? हे बघ मम्मी, मी तुझा लेख आहे आणि ह्या जगात सगळ्यात महत्वाचं काय असेल ना माझ्यासाठी तर ती तू आहेस. त्यामुळे तुला असं वागायची काहीच गरज नाही. अगं माझ्याबद्दलचं तुझं असणारं प्रेम आणि काळजी मला कळती, पण हे सगळं असं नाटक करायची काही गरज नव्हती मम्मी. जाऊ दे, मला उशीर होतोय, येतो मी. पप्पा येतो. अरे काय रे, तू कसं काय प्रकट झाला सकाळ सकाळ? ठीक आहे, असं शक्तिमान सारखं. काय काम आहे बोल. सत्तुडी आपल्याला बोलवलं त्या साहेबांनी, लवकर जायचं आपल्याला. लाडात येऊ नको, चल चल. हा पंकज बनवलेला आलास. रील कसं बनवतात रील? आपण तुम्हाला याची काय गरज आहे तात्यासाहेब? हे नवीन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला सगळं केलं पाहिजे. अहो ते सगळे राहू द्या तात्यासाहेब, ते मी बघतो. आधी ही फाईल घ्या.
हे सगळे नवीन मतदार आहेत आपले तरुण. ह्याच्यावर सही करा. ये. वा वा. एवढ्यात नवीन मतदार? एवढे असे नाही आहेत, पण आहेत. 18च्या आधीचे थोडेफार आहेत, ते थोडेफार इकडे तिकडे करून मी करून घेतो 18 पर्यंत. कौतुक कौतुक केवळ कौतुक. आमचा विजय आम्हाला जवळ दिसतोय अगदी. तात्यासाहेब, पाया कशाला पडतोस तू? इथेच ना आमच्या. बोला की तात्यासाहेब, एकदम अर्जंट बोलवलं. मागच्या वेळेस तू मतदारांची यादी केली होती ना, यावेळेस पुन्हा नवीन मतदारांची यादी तयार करायची. त्यांना कार्ड काढून द्यायचं. हम्म. तुझा संपर्क दांडगा आहे म्हणून तुला सांगतो, करून घेते. मी लगेच कामाला लागतो आणि पुढच्या आठवड्यापर्यंत करून टाकतो काम. मंजूच्या आईची तब्येत कशी आहे? हा, बरं आहेत आता. बरं तात्यासाहेब, मी निघतो आता. शाखेवर जातो आणि पोरांना जमा करतो. हा हा जा. कशाला? तू इथेच माझ्या. येतो तात्यासाहेब. काय तात्यासाहेब, एवढं सगळं मेहनतीने मी फाईल तयार केली आणि तुम्ही लगेच त्या सत्याला दिली. अतिशय चांगला फ्रॉड करू शकतो आपण. तो फ्रॉड लोकांच्या गळ्यात धरण्यासाठी आपल्याला सत्यासारखी माणसं हवी असतात. त्यांना पोसावं लागतं. काय झालं तुला चुकचुक करायला? एकदा चेहरा बघ स्वतःचा आरशात. तू स्वतः करशील. काय झालंय माझ्या चेहऱ्याला? काय झाले? अरे कसलं तेज होतं तुझ्या चेहऱ्यावर, कसलं ब्राईटनेस होता. आता ब्राईटनेस वाईच कमी व्हायला लागलाय. म्हणजे असं जास्त नाही आणि वाईच पण नाही, वाईच आणि जास्त याच्या मधलं थोडस वाईच मधलं वाईच असं दमल्यागत दिसते माझं कोकरू वागरू गाबडू. बलमा, तुझी सगळी नाटकी झाली असली तर जरा मुद्द्याचं बोलशील. मुद्द्याचं बोलू? बर, तुझे डोळं काय एवढे लाल आहेत सांग? काय रे सत्या, प्रेम नाही ना? मग माझी आठवण काढत का बसलायस? अरे ते होय, ते काय झालं, काल रात्री मी पिक्चर बघत होतो ना, त्यामुळे जागरण झालं. मग झाले असतील लाल डोळे. अगं माझी बुबडी पिक्चर बघत होती होय, म्हणून डोळे लाल झाल्यात होय. हे ही पिक्चर मला नको सांगू. वाघमारे मॅडम मुळे झोप लागली नाही ते सांग की. काय बरोबर बोललो ना मी? वाघमारे मॅडमनी झोप उडवली ना तुझी? पण काय फायदा सत्या, तू त्यांची एवढी आठवण काढून? त्यांना येत असेल का तुझी आठवण? मला सांग, सकाळी त्यांनी फोन केलता का? नाही. मी एखादा मेसेज? नाही. तू केलाच असेल एक फोन सकाळी. मग काय झालं बोलणं तुमच्यात? सांग की. अरे सांग की भावा, काय बोलणं झालं तुमच्यात? मी भाव आहे तुझा, मला सांगायला काय अडचण आहे तुझी? चल, इथं कुठं फुकटात बोलत बसलोय आपण. लई काम आहेत आपल्याला, चल जाऊया. फुकटात? एवढ्या वर्ष झालं आपण एकत्र आहे. 18 तास आपण एकत्र असतो 24 तासामधलं. तेव्हा तुला वाटत नाही फुकट वेळ जातोय? आज म्हणतो तू फुकट वेळ जातोय. सत्या, तू सांगणारच का नाही मला सांग? आता फोनच नाही उचलला तर काय बोलणं होणार आहे? झालं तुझं समाधान? चल निघूया आता. ए, आता कसला विचार करतोयस? सत्या, मला लई भारी टास्क सुचलाय. एवढा भारी की अखंड सातार फक्त मला एकट्याला सुचला असेल. क्या बात, वा. काय टास्क आहे तुझ्या डोक्यात? हे बघ, दर 1 तासाभरानंतर वाघमाऱ्यांना कॉल करायचा तू. काय म्हणजे एकदा उचलला नाही तर परत परत करायचं? होय, तुझ्या प्रत्येक फोन त्यांनी उचलून थोडं का होईना, थोड्यातलं पण थोडं बोललंच पाहिजे. आणि जर थोडंच बोललं तरच तू त्यांच्यासाठी झुरणं कंटिन्यू ठेवायचं. बस, विषय संपला. ए, मी कुठं झुरतोय त्यांच्यासाठी? उगाच काय तर बोलू नको. काय गरज नाही तुझ्या टास्कची. अरे गरज आहे बाबा, खरंच गरज आहे. तुला पडलेल्या मोक्कार प्रश्नांची उत्तर यातनच मिळणार आहे. चला, आपलं विमान काढा, निघू आपण.
काय काळे ह्याला आणलं का? चेचा त्याला चेचा, मग सोडा त्याला. लका 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 मॅडम, हाच खुश दिसताय. हो प्रिया मॅडम, काय टेन्शन मिशन नाही ना? नाही काय असेल तर सांगा. हा, नाही नाही, बरी आहे मी. थँक्यू. काळजी घ्या. हाय. गुड मॉर्निंग प्रिया. अरे मंजू, आज चक्क वेळेच्या आधी आली आहेस तू. काय बात आहे? गुड मॉर्निंग काळे काका. सर, बरं तुम्ही सगळ्यांनी त्या समोर या. माझ्या एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. या समोर या. एक पोलीस म्हणून तुम्ही आपापले खबरी तयार केले असतील, म्हणजे असं नेटवर्क तयार केलं असेल ज्यामध्ये आपले खबरी मित्र असतील जे आपल्याला मदत करतात. हा येस सर. वाघमारे, एक काम करा, या सगळ्या खबऱ्यांची आणि मित्रांची यादी तयार करा आणि त्यामध्ये त्यांचे नाव, नंबर आणि पत्ता टाका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही यादी पोलीस स्टेशनच्या बाहेर गेली नाही पाहिजे. तो अबू गायब झाल्यापासून सगळे घाबरले असतील, त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. तर आत्ताच यादी करा. मी प्रत्येकाला स्वतः जाऊन भेटणार आहे आणि त्यांना एक इमर्जन्सी नंबर देईल, जेणेकरून काही इमर्जन्सी आली तर ते स्वतःहून मला कॉन्टॅक्ट करतील. येस सर. ग्रेट आयडिया सर. म्हणजे अंमली पदार्थाच्या केस मधले सगळे आरोपी स्वतःच आपल्या कात्रीत सापडतील, राईट? हा, होय सर, लय भारी आयडिया. मी आता लगेच जाते आणि लिस्ट बनवायला घेते. ठीक आहे, कामाला लागा आणि आत्ताच यादी तयार करा. होय सर. काय? सॉरी सर. इट्स ओके. तर तुम्ही सगळ्यांनी आपापल्या खबऱ्यांची नावं, नंबर आणि पत्ते कॉन्स्टेबल मंजूकडे द्या. आणि परत एकदा सांगतोय, ही यादी पोलीस स्टेशनच्या बाहेर नाही गेली पाहिजे. एम आय क्लिअर? येस सर. सर. कोणाला काय डाऊट आहे का? नो सर. चला लागा कामाला. काय आलं? नाही ना उचलला फोन? नाही उचलला. एवढा हसायला काय झाले? काय तर कामात असतील म्हणून उचलला नसेल. अरे हीच तर खरी सुरुवात असते बावड्या. म्हणजे वाघाचे पंजे, सशाचे काय हुंड्याची मान कळेल पुढच्या एका तासात. डंटे लिहिली. जाऊ दे, सोड. आपण काम करूया आपली. चल. सगळे फॉर्म आणलेत ना व्यवस्थित? नमस्कार. मला लय बरं वाटलं तुम्ही सगळे इथं आलात. तुम्ही तुमचं मतदान कार्ड बनवण्यासाठी एवढे उत्सुक आहात हे बघून मला खरं तर आनंद झाला. कारण आपल्या मतदारसंघाला तुमच्यासारख्या सुजाण आणि सुशिक्षित नागरिकांची जास्त गरज आहे. तुमच्या विचारांची जास्त गरज आहे. हे बघा, मतदान आपण 5 वर्षातून एकदाच करतो, पण तेच मतदान आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य ठरवतं. त्यामुळे मतदान करणं लय महत्वाचं आहे. आता तुम्ही सगळे नवीन नसालच तर मला सांगा की या लोकसभा आणि विधानसभा यात काय फरक आहे? बोला. दोन्ही सेम असतात, फक्त एक दिल्लीत बसतात आणि एक मुंबईत. नाही ताई, हे चुकीचं उत्तर होतं. मी तुम्हाला सांगतो, लोकसभेत निवडून येणारा प्रतिनिधी हा केंद्रात खासदार म्हणून प्रतिनिधित्व करतो आणि विधानसभेत निवडून येणारा प्रतिनिधी हा राज्य पातळीवर आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतो. आता तुम्हाला सांगतो की गेले 4 टर्म आपले तात्यासाहेब मोहिते आमदार राहिले आहेत. ते काय उगाच नाही. रस्त्याचे प्रश्न असोत, शेतीचे प्रश्न असोत, ते सगळे त्यांनी सोडवलेत. आणि आता तर तात्यासाहेबांनी शेतकऱ्यांच्या घरोघरी खत वाटप सुरू केलंय. त्यामुळे मी तर तुम्हाला हेच आवाहन करेन की आमदार तात्यासाहेब मोहिते यांनाच मतदान करा. पण शेवटी निर्णय तुमचा आहे. कारण माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की मतदान हे आपल्या मर्जीनंच केलं पाहिजे, कुणाच्या बी सांगण्यावरून नाही.
आणि मतदान करताना आपला उमेदवार आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी किती योग्य आहे हे तपासून देखील बघितलं पाहिजे. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, तुमचा निर्णय घेऊ शकता. आता पटकन आपले फॉर्म भरून घ्या. चला. मैऱ्या सगळ्यांचे आधार कार्ड चेक कर जा. हा, तात्यासाहेबांना मतदान करायचं काय सगळ्यांनी लक्षात ठेवा. सत्य एक तास होऊन गेला. बघ की वाघमारे फ्री झालेत का, कॉल कर. आता हे हातातलं सोडून ते करत बसू होय? एवढं महत्वाचं आहे ते? ते लय महत्वाचं आहे. माझं मी बघतोय सगळं करतो मी. उठ 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 उठ. अरे पलमा, अरे माझं मी करतो सत्य. तू उठ फोन. उठ उठ उठ. जा. या ताई. म्हणजे तुझं होणार आहे का आजच्या दिवसात? एक लिहून मिनिट घ्यायची तरी. आहेत ना नावं? होय. अगं शोध ना पटकन मंजू, बाकीची नावं पण लिहायची आहेत ना. सांग प्रिया. झालं? टप्पू काण्या. हा. आणि ऍड्रेस मसवे. अगं तिकडे कुठे लिहितेस, इकडे कॉलम कर ना वेगळा. हा एवढं बेसिक कळत नाही का तुला? सॉरी. मसवे, मातोश्री चौक, कॉलनी नंबर 3. पटपट कर ना. हा. नंबर 785554 321 321 सॉरी. हा सांग. 78. लिहिलंयस ना नीट? बरं, नवीन नाव आठवले की कळवते. सांगा दादा. सांगा, तुम्ही सांगा आता. सत्यानं मगाशी बी फोन केला होता, मीच नाही उचलला. आता उचलायला पाहिजे. बोल सत्या. हॅलो वाघमारे. अरे मगाशी लय कामात होते म्हणून नाही उचलला. बोल, काय म्हणतोस? अरे बोल की, काय काम होतं का? ते हळू हळू. हा सर. आरामात वाघमारे. झाली का यादी? हा सर, होतं चालेल. ठीक आहे, करा करा. हो वाघमारे, जमत असेल तर काम घ्या. सत्या, मी जरा कामात आहे. चल बाय, मी नंतर बोलते. लईच बिझी झाल्यात वाघमारे. जाऊ दे, मला काय, मला बी लई काम आहेत. येस सर. हो, एक तुकडी मी आबूला शोधायला पाठवली आहे आणि बाकीच्या जिल्ह्यात आणि राज्यात पोलीस स्टेशनला अलर्ट राहायला सांगितलंय. आणि आत्ताच बाकी सगळ्या खबऱ्यांची एक लिस्ट तयार केली. हो, मी सगळ्यांना पर्सनली भेटणार आहे आणि अलर्ट राहून एक इमर्जन्सी नंबर पण देतो. लवकरच एक नेटवर्क तयार करू सर. येस सर. सर आत येऊ? वाघमारे या. सर, यादी तयार झाली. छान. तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचा नंबर आणि त्याचा पत्ता त्याच्या नावासमोर लिहिलाय. ग्रेट. मैऱ्या, वाडकार म्हणली, 1 म्हणली, 2 म्हणली, जे 18 वर्ष पूर्ण झाले ते सगळ्याची नावं शोधून काढायची. काय कोणी सुद्धा राहिलं नाही पाहिजे. एक सुद्धा मतदान चुकता कामा नये. सत्या, एक तास होऊन गेला. कर की फोन. हे बघ. ए, आता हे सोडून फोन करत बसू होय? नाही, फोन कर. ते महत्वाचं आहे. थांब, इधर फोन कर.
सर हा हा आपला वाडेफाट्याचा खबरी ओके. आणि हा आसगावचा खबरी. आसगाव. आणि ते पवई नाक्याचं काय? सॉरी सर. इट्स ओके. सर मी आपले सगळे रेकॉर्ड चेक करते आणि अजून काय खबरांची माहिती मिळते का ते बघते पुन्हा एकदा. ठीक आहे. काय आलं नाही ना उचलला फोन. राहून दे ठीक आहे. उसमे काय आपण 1 तासानं परत करू. उसमे काय. हे बास झालं आता. मी काय नाही फोन करणार. काय तेवढीच काम आहेत आपल्याला? अरे सत्या हेच त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्यासाठीच हे तुला टास्क दिलाय मी. आता बघ तू एवढं कामात असून त्यांना तू वेळ काढून फोन केला. त्यांनी फोन उचलला का? रिटर्न केला का? नाही. सत्या तू जसं म्हणतोयस भाऊ त्यांच्या मनात तुझ्याबद्दल काय नसल ठीक आहे मान्य करू आपण. फोन करायचं राहिलं फोन उचलायला काय झालं त्यासनी. मी तुझ्या जागी असतो तर ह्यो अपमान नसता सहन केला मी. अजिबात नाही. काम काय फक्त तुम्हाला असते तोय आम्हाला काम नाही तोय. आज सकाळ धरून एवढं कामात आहेस. तुझ्या नागरिक घडवण्याचं एवढं मोठं काम करतोयस तू. कामातनं वेळ काढून त्यांना दर तासाला फोन करतोयस तरी फोन उचलत नाही म्हणजे काय अवघड आहे बाबा. मग सत्या आता काय करणार पुढे तू? आता काय करायचं ना ते मी करतो बरोबर. जेव्हा वाघमानेच्या मनात काय नाही हे तुला कळल तेव्हा तू सुद्धा तुझ्या मनात काय आहे खरं खरं कबूल करशील. अरे बलमाचे डाव असेच असतात ढांट्या टिळली.